SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। तरुण तरुणींनी संघटितपणे एकत्र यावे। डॉक्टर भारत पाटणकर। अस्वस्थ हुंकार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन। सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे, मात्र निराशाजनक नाही। त्यामुळे नव्या दमाच्या तरुण तरुणींनी एकत्र येऊन संघटितपणे व्यवस्था परिवर्तनासाठी लढा उभारायला हवा, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले। ते दानोळ येथे शाहीर दीपक गोटणेकर लिखित अस्वस्थ हुंकार या कविता संग्रहाच्या प्रकाशनावेळी बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी नजीरभाई चौगुले होते। पाटणकर पुढे म्हणाले, सर्वत्र धर्मांधतेचे वातावरण आहे, त्यास राजकीय वरदहस्त असल्याचे वेळोवेळी दिसते आहे। त्यामुळे यावर उपाय म्हणून राज्यभर तरुणांची फळी निर्माण होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने उभे करण्याची आवश्यकता आहे। अस्वस्थ हुंकार काव्यसंग्रहाचे कवी शाहीर गोटणेकर म्हणाले की चळवळीमध्ये लोक सहभाग वाढवण्यासाठी आपापसातील वैचारिक मतभेद बाजूला सारून व्यवस्था बदलाच्या लढ्यात तरुणांनी सहभागी झाले पाहिजे। यावेळी ॲडव्होकेट कृष्णा पाटील, प्राध्यापक सचिन कांबळे, सुधीर नलावडे, धनाजी कांबळे, संग्राम सावंत, आनंद घोलप यांनीही मनोगत व्यक्त केले। आंबेडकरी नेते कालखतीस S.G. कांबळे यांच्या नियोजित पुतळ्याच्या चबुतराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी डॉक्टर भारत पाटणकर यांना महात्मा फुले यांची पगडी घालून सत्कार करण्यात आला। बोधिसत्व विचार मंचाने संयोजन केले होते।